ब्रॉट टू यू बाय विगार्ड। ताई काय सांगाल, बीड जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक मतदान झालेलं आहे 70% 95 पॉईंट। मला वाटतं सगळ्या देशाचे आकडे तर नाही आहेत माझ्यामध्ये, पण भरपूर मतदान झालेलं आहे आणि हे मतदान राजकारणाच्या पलीकडे जाऊन झालेलं आहे। या बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अशा पद्धतीचं राजकारण काही पाहिलेलं नाही। हे बीड जिल्ह्याच्या सामान्य गरीब लोकांनी पाहिलेलं आहे। तर हे जे राजकारण आहे, हे राजकारण मोडीत काढण्यासाठी सरसावून समाज मतदानाला फार मोठ्या प्रमाणात आलेला आहे। त्याच्यामुळे बघू आता काय त्या पेटीत बंद झालंय, पण मात्र या बीड जिल्ह्याच्या राजकारणाचं जे आमचं एक सौदार्य होतं किंवा सर्व मिळून जे काम करण्याचं होतं ते विस्कटवण्याचं कारस्थान मात्र या बीड जिल्ह्यात झालंय। जे लोक आतापर्यंत भाषणं करत होते की आम्ही कोणत्या पक्षाचे नाहीत, आम्ही काही नाही, त्यांचं पितळ उघडं पडणार आहे आणि भविष्यामध्ये त्यांना ह्याची किंमत मोजावी लागेल। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। आले तर भजन बाप्पांनी आरोप केले की परळीमध्ये अनेक ठिकाणी बूथ कॅप्चर करण्यात आले। त्यांच्या आरोपाला त्यांनी आरोप संबंधित अधिकाऱ्याकडे जोडावे, आम्ही त्याच्यात तिथं उत्तर देऊ। आता त्यांनी विशिष्टच लोकांचे बूथ कॅप्चर करणे म्हणले हे तर परत जातीवादाचं हे झालं। एखादं गाव त्यांना 100% 80% मतदान देणार तर आम्ही असंच म्हणायला पाहिजे का? हे तर चिडी नेसल्यासारखं झालं। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। त्यांनी सीसीटीव्हीची मागणी करण्यात आली होती, परळी मतदारसंघामध्ये सीसीटीव्ही त्यांचे उत्तर मला मागत जाऊ नका तुम्ही। त्यांनी 19 गावांनी फिर मतदान करावं अशी मागणी करू द्या ना त्यांनी, आम्ही त्याला उत्तर देऊ आणि निवडणूक आयोग ठरवेल। मी कोण ठरवणार आहे? मी कशी ठरवू हे विषय? मी उत्तर काय देऊ याच्यावर? मी काय उत्तर देऊ? संभाजी म्हणजे नाही माहिती परळी बीड। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।